नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण कडवंचीची भाजी बनवणार आहोत। ही रानभाजी आहे, ही गावाकडे मिळते। तर मी आज गावाकडे आले आहे, तर म्हटलं तुम्हाला ही रेसिपी करून दाखवावी। तर ही वेल असतो त्याचा आणि त्याला अशा कडवंच्या आलेल्या असतात। तर ह्या कडवंच्या अशा प्रकारे साफ करून घ्यायच्या आहेत। आपल्याला दोन्ही बाजूचे देठ काढून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपण साफ करून घेणार आहोत। हे आपल्याला फक्त भाजी गावीच खायला मिळते। तर चला आता आपण सर्व कडवंची साफ करून घेऊयात। तर मी ते आता कडवंची पूर्ण साफ करून घेतलेले आहे। त्यामध्ये पाणी टाकून घेतले आहे धुण्यासाठी, म्हणजे माती असेल तर निघून जाईल। तर इथे मी लसूण घेतलेला आहे, शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, काळं तिखट घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि मटकीची डाळ घेतलेली आहे भिजवलेली, कांदा घेतला आहे भरपूर चिरून आणि कोथिंबीर। तर आता आपण कडवंची थोडीशी कढईमध्ये थोडीशी भाजून घ्यायची आहे। अशा प्रकारे भाजून घ्यायची आहे व्यवस्थित। तर मी ते कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा आहे। या भाजीला कांदा भरपूर लागतो। कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे सोनेरी कलर येईपर्यंत। आपला कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता त्याला सोनेरी कलर आलेला आहे। आता त्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा आहे। आपण लसूण जरा ठेचून घेतलेला आहे। कडवंची टाकून घेऊया। कडवंची टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आपण। थोडीशी हळद, आणि घरगुती काळा मसाला। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका। आता आपण भिजवलेली मटकीची डाळ त्यामध्ये टाकून घेऊयात आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि आपण कुटून घेतलेला शेंगदाण्याचा कूट तोही त्यामध्ये मिक्स करून घेऊयात। आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत, म्हणजे कडवंची व्यवस्थित शिजून निघेल। ही भाजी लगेच शिजते, जास्त वेळ लागत नाही। तर जवळजवळ 10 मिनिटात आपली भाजी शिजून झालेली आहे। त्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊयात। ही भाजी खायला अतिशय उत्तम लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।